नमस्कार. आज आपण एका सरकारी पेन्शन योजनेबद्दल बोलणार आहोत. एक अशी योजना जी म्हातारपणी आर्थिक आधार देऊ शकते. चला तर मग बघूया की ही योजना नेमकी काय आहे आणि ती किती फायदेशीर ठरू शकते. म्हातारपणी कोणावर अवलंबून राहायची वेळ येऊ नये, स्वाभिमानाने जगता यावं असं कोणाला नाही वाटणार, बरोबर ना? हे चित्र बघितल्यावर आपल्याला त्याच भविष्याची एक झलक दिसतीये, जिथे आयुष्यभराच्या कष्टाचं फळ मिळतंय. पण खरा प्रश्न तर हा आहे की जे लोक रोजंदारीवर काम करतात, ज्यांचं उत्पन्न काही निश्चित नसतं, त्यांनी त्यांच्या म्हातारपणासाठी काय सोय करायची? याच प्रश्नाचं उत्तर म्हणून सरकार एक योजना घेऊन आलंय. आणि या समस्येवर उपाय म्हणून सरकारने जी खास योजना सुरू केली आहे तिचं नाव आहे प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन, म्हणजेच PMSYM. चला याबद्दल आणखी जाणून घेऊया. ही आहे ती योजना, प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन. ही योजना खास आपल्या देशातल्या असंघटित कामगारांसाठी बनवली आहे, जेणेकरून त्यांना सुद्धा म्हातारपणी पेन्शनचा एक भक्कम आधार मिळू शकेल. तर ही एक ऐच्छिक सरकारी पेन्शन योजना आहे. म्हणजे काय तर यात सामील होणं पूर्णपणे आपल्या मर्जीवर आहे. यात दर महिन्याला एक छोटी रक्कम आपण जमा करायची आणि विशेष म्हणजे तेवढीच रक्कम सरकारसुद्धा आपल्या खात्यात जमा करतं. आता सगळ्यात पहिला प्रश्न मनात येतो की या योजनेत कोण सहभागी होऊ शकतं? त्यासाठी पात्रतेचे निकष काय आहेत? चला पाहूया. ही योजना कोणाकोणासाठी आहे? तर यात येतात बांधकाम कामगार, घरकाम करणारे, रस्त्यावरचे विक्रेते, दूधवाले, आशा आणि अंगणवाडी ताई, मनरेगाचे कामगार आणि बचत गटाचे सदस्य. या सगळ्यांसाठी ही योजना खुली आहे. ठीक आहे, पात्रता तर कळली, पण आता पेन्शनचं गणित कसं आहे? म्हणजे पैसे कसे गुंतवायचे आणि परतावा कसा मिळणार हे समजून घेऊया. सर्वात आधी, या योजनेत सहभागी होण्यासाठी वयाची काही अट आहे का? हो, नक्कीच. या योजनेत 18 ते 40 वयोगटातील कोणीही सहभागी होऊ शकतं. आणि एक गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे, जितक्या लवकर सुरुवात कराल ना, तितका फायदा जास्त. आता येतो सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न की यासाठी दर महिन्याला खिशातून किती पैसे जाणार? आणि या योजनेचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य म्हणजे यात महिन्याला फक्त 55 ते 200 रुपयेच भरायचे आहेत. म्हणजे वय जितकं कमी तितका हप्ताही कमी. अगदी सोपं गणित आहे. बरं, पैसे तर भरले, पण वयाची 60 वर्ष पूर्ण झाल्यावर दर महिन्याला नक्की किती पेन्शन मिळणार? तर या योजनेचं हेच तर मुख्य आकर्षण आहे. वयाची 60 ओलांडल्यावर दर महिन्याला तब्बल 3000 रुपये पेन्शन मिळण्याची हमी थेट सरकार देते. विचार करा, म्हातारपणी केवढा मोठा आर्थिक आधार मिळू शकतो. चला तर मग आत्तापर्यंत जी काही माहिती आपण पाहिली तिचा एक छोटासा आढावा घेऊ आणि नोंदणी कशी करायची तेही बघूया. चला, एका नजरेत या योजनेची सगळी माहिती बघूया. प्रवेशाचं वय आहे 18 ते 40 वर्ष. महिन्याला भरायचे आहेत फक्त 55 ते 200 रुपये. आणि वयाच्या 60 नंतर काय मिळणार? तर दर महिन्याला 3000 रुपये निश्चित पेन्शन. ज्यांना या योजनेबद्दल आणखी माहिती हवी असेल किंवा नोंदणी करायची असेल ते www.mandhan.in या वेबसाईटवर जाऊ शकतात किंवा 14434 या टोल फ्री नंबरवर फोन करून विचारू शकतात. तर मग शेवटी एकच प्रश्न उरतो. आज केलेली ही अगदी छोटी नियमित बचत खरंच उद्याच्या आर्थिक सन्मानाची गुरुकिल्ली ठरू शकते का? यावर विचार करायला हरकत नाही.